नमस्कार. आज आपण एका अशा पदार्थाबद्दल बोलणार आहोत जो आपल्या घरात अगदी सहज उपलब्ध असतो, पण त्याचे फायदे आपल्याला माहीत नसतात. हो, मी बोलतोय खारीकबद्दल. हे साधंसुधं दिसणारं फळ खरं तर आरोग्याचा एक मोठा खजिना आहे. चला तर मग यातली काही रहस्य उलगडूया. एक मिनिट थांबा. जर खारीक फक्त सणासुदीला किंवा प्रसाद म्हणून खाल्ली जात असेल, तर आपण नकळतपणे एक मोठीच चूक करतोय. कारण ही सुकी खारीक आपल्या शरीरातल्या अनेक मोठ्या समस्यांवर एक शक्तिशाली उपाय ठरू शकते. पण पुढे जाण्याआधी एक गोंधळ दूर करूया. अनेक जणांना प्रश्न पडतो की खारीक आणि खजूर एकच आहेत का? तर नाही. हे दोन्ही एकाच झाडाला लागतात, पण त्यांच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. तर बघा, सगळ्यात मोठा फरक आहे तो म्हणजे ओलाव्याचा. खजूर म्हणजे रसरशीत ताजं फळ, आणि तेच फळ जेव्हा वाळवलं जातं तेव्हा त्याची बनते खारीक. वाळवल्यामुळे होतं काय की खारीक जास्त दिवस टिकते आणि तिचे गुणधर्म अधिक प्रभावी होतात. म्हणूनच आज आपण फक्त आणि फक्त खारीकच्या फायद्यांबद्दल बोलणार आहोत. चला तर मग खारीकचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं रहस्य जाणून घेऊया. ते म्हणजे रक्त आणि ऊर्जेचा खजिना. जर दिवसभर थकल्यासारखं वाटत असेल किंवा ऊर्जेची कमतरता जाणवत असेल, तर याचं उत्तर या साध्या फळात दडलेलं असू शकतं. म्हणजे खारीक शरीरातलं रक्त कसं वाढवते? शरीरात रक्ताची कमतरता, ज्याला आपण ॲनिमिया म्हणतो, हा विशेषतः महिलांमध्ये खूप सामान्य त्रास आहे. पण त्यावर खारीक हा एक सोप्पा आणि प्रभावी घरगुती उपाय आहे. याचं कारण काय माहितीये? खारीकमध्ये लोह आणि तांबे यांचं एक जबरदस्त मिश्रण असतं. हे दोन्ही घटक आपल्या शरीरात लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. यांच्या नियमित सेवनाने काय होतं, तर रक्ताची कमतरता भरून निघते आणि दिवसभर ताजेतवाने वाटते. बरं, ऊर्जा तर मिळाली, पण आपलं शरीर फक्त ऊर्जेवर चालत नाही, त्याला एक मजबूत ढाचा पण लागतो, म्हणजे आपली हाडं. आणि इथेच उघड होतं खारीकचं दुसरं रहस्य. खारीक म्हणजे आपल्या हाडांसाठी एक मजबूत आधारस्तंभ. आजकाल बघा, अगदी कमी वयात कंबरदुखी, सांधेदुखी सुरू होते, हाडं ठिसूळ होतात. ह्या सगळ्यावर खारीक एक नैसर्गिक कवच म्हणून काम करू शकते. आणि ही ताकद येते कुठून? तर एका खास त्रिकुटामधून. खारीकमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हे तिन्ही घटक भरपूर प्रमाणात एकत्र मिळतात. आणि हे तिघे मिळून थेट आपल्या हाडांची घनता वाढवतात, ज्यामुळे हाडं मजबूत होतात आणि सांधेदुखीसारखा त्रास कमी व्हायला मदत होते. ओके, तर रक्त झालं, हाडं झाली, आता वळूया थेट पोटाकडे, कारण सगळं काही पोटावरच अवलंबून असतं, नाही का? आणि इथेच आहे खारीकचं तिसरं गुपित. बिघडलेल्या पचनसंस्थेसाठी खारीक एका नैसर्गिक नियामकाची भूमिका बजावते. खारीक एक नैसर्गिक रेचक म्हणून काम करते. आता हा शब्द थोडा अवघड वाटेल, पण सोप्या भाषेत सांगायचं तर ती आपल्या पोटाला साफ करायला, आतड्यांची हालचाल सुधारायला मदत करते. यामुळे बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. हे शक्य होतं कारण खारीकमध्ये भरपूर फायबर असतं. हे फायबर आपल्या पचनसंस्थेसाठी अक्षरशः एका झाडूसारखं काम करतं. आतड्यात अडकलेला सगळा कचरा साफ करतं आणि पोट एकदम मोकळं राहतं. आत्तापर्यंत आपण 3 मोठी रहस्य पाहिली, पण आता आपण खारीकच्या सर्वात मोठ्या रहस्याकडे आलो आहोत. ही एक अशी चूक आहे जी अनेक जण करतात आणि त्यामुळे खारीकचे फायदे मिळण्याऐवजी उलट त्रास होऊ शकतो. आश्चर्य वाटेल, पण असं मानलं जातं की जवळजवळ 99% लोक खारीक खाताना हीच चूक करतात. विचार करा. त्यामुळे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे की आपण त्या 99% तर नाही ना. कारण जर खारीक चुकीच्या पद्धतीने खाल्ली गेली, तर त्यातले फायबर आणि इतर घटक फायद्याऐवजी पोट फुगणे, गॅस होणे किंवा पोटदुखीसारख्या समस्या निर्माण करू शकतात. त्यामुळे योग्य पद्धत माहीत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर योग्य पद्धत अतिशय सोपी आहे. फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली, खारीक नेहमी प्रमाणात खावी. आणि दुसरी, जी सगळ्यात महत्त्वाची आहे, ती खाण्यापूर्वी किमान काही तास पाण्यात किंवा दुधात भिजवून ठेवावी. यामुळे ती पचायला एकदम हलकी होते आणि तिचे फायदे पूर्णपणे शरीराला मिळतात. तर या सगळ्या माहितीचा सार काय? रोज किती खारीक खायला हव्यात? 10, 15? नाही. उत्तर आहे फक्त 2. हो, रोज फक्त 2 भिजवलेली खारीक खाणे पुरेसे आहे. इतक्या कमी प्रमाणातही प्रचंड फायदे मिळू शकतात. तर आज आपण पाहिलं की साधी दिसणारी खारीक आपल्या रक्त, हाडं आणि पचनशक्तीसाठी किती फायदेशीर आहे.
निसर्गाची हीच तर गंमत आहे. अनेक साध्या दिसणाऱ्या गोष्टींमध्ये आरोग्याची मोठी रहस्य दडलेली असतात. मग आता प्रश्न हाच उरतो की या छोट्याशा फळात आणखी कोणती रहस्य लपली असतील? नाही